सुद्धा त्यांनी केले. भावेश पवारला मिळेल का? पण भावेश पवार सेमीफायनलसाठी जर अमृत वेर्लेकरच्या आधी भावेश आला असता तर कदाचित त्याचा स्कोरिंग अजून थोडा जास्त झाला असता, पॉईंट्स त्याचे जास्त झाले होते. पण त्या जागी कॅप्टन असताना सुद्धा केतन म्हात्रेने बोलवलं अमृत वेर्लेकरला. 43 धावा अमृतने खूप छान केल्या, पण मला अजूनही वाटतं की त्या जागे जर भावेश आला असता तर ही मालिकावीराची स्विफ्ट डिझायर भावेशच्या नावावर झाली असती. पण नेमकी कोणासाठी गेली श्याम आपण जाहीर करावी. Man of the series of the Betka Trophy 2.0 with 26 points through the Cricket Heroes app, and the way he has played the entire cricket in the Betka Trophy 2.0, Bhavesh Pawar. Pride of Bhiwandi, man of the series, most valuable player of the tournament, Betka Trophy 2.0. सगळे आमचे मान्यवर जे असतात त्यांच्यानी ही ट्रॉफी तसेच गाडीची चावी भावेश पवाराक दिवची. आणि आज भावेश चारो उंगलिया गिमे. चला गाडीकडे जाऊया. हो, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी असा सारथी जर असेल ना भावेश तर मोठमोठी रणांगण अगदी सहज जिंकता येतात. तसेच आमचे सगळे जे मान्यवर आमच्या वांगडा फायनलीक रावल्ले त्यांचे मना काळजासून आभार. ते येयल्ले दयानंद भाई, तसेच नारायण मांद्रेकर सर, सुदेश पार्सेकर भाई, भटजी संकेत जोशी, पापा लक्ष्मीदास चिमुलकर, सरपंच श्री सुरेंद्र गोवेकर आणि श्री उदय लिंगुडकर. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू दी मालवणी सम्राट बादल चौधरी सर. थँक्यू श्याम. थोडा वेळ आपला माईक मी मागेन. आणि अजून चावी हँडओव्हर झाली नाहीये, फोन घ्यायचा नाहीये, कारण आपल्याला फोनवर अपलोड करायचं आहे सेल्फी या कारसोबत. भावेश, सर्वप्रथम अगदी अभिनंदन. या स्पर्धेत भाग घ्यायचं जेव्हा ठरलं तेव्हा वाटलं होतं या स्पर्धेची MVP ही स्विफ्ट डिझायर तुझ्या नावे होईल? असं कधी मी विचार नाही करत का मला मॅन ऑफ द सिरीज भेटावं किंवा इंडिव्हिज्युअल काय प्राईज भेटावं. असं काय प्राईज घ्यायचं असतं तर भरपूर काय झालं असतं. पण मी माझी टीमची पोझिशन बघून आता पण मी लास्ट ओव्हरला बॅटिंगला आलो. माझ्या मनात असते मला गाडी घ्यायची आहे तर मी कधी झालो असतो 4 ओव्हरनंतर. पण माझ्या मनात कधी असं नसतं की मला असं इम्पॉर्टंट असतं का माझी टीम जिंकली पाहिजे. टीम जिंकली तर आपलं नाव होणार आहे. अगदी बरोबर. टीम जिंकली पाहिजे तर बरंच काही होऊ शकतं. भावेश, या स्पर्धेसाठी MVP साठी ही कार आहे हे कळल्यानंतर या स्पर्धेसाठी काही विशेष तयारी केली होती आणि एरवीसुद्धा आपलं सराव कसा चालतो? सरावला तर आता टाईमच नसतो कारण कंटिन्यू मॅच आहेत आणि कार वगैरे अशी सिरीजला असली तर मी कधी असं विचारत नाही करत का मला ते कार जिंकायची आहे का काय करायचे का. टीम जिंकली, आपण चांगला केला तर आपल्याला भेटेल आणि आपल्या नशिबात असेल तर नक्कीच भेटणार. यापूर्वी किती वेळा आपण कार जिंकलात? ही कितवी आपल्या आयुष्यातील जिंकलेली कार? ही माझ्यासाठी दुसरी कार आहे. ही तुमच्या आयुष्यातील दुसरी कार आहे आणि होप ती सदैव तुमच्यासोबत असेल. काय जास्त एन्जॉय केलं आहे भावेश, बॅटिंग की बॉलिंग? एन्जॉय तर सर्व केलं. बॅटिंग पण केली, बॉलिंग पण केली आणि फिल्डिंग पण केली. आणि आम्ही जिंकण्याचं कारण का आमची युनिटी चांगली आहे. या टीमची ज्या आम्ही केतन आणि मी खेळायला येतो ना, आणि ही टीमचा बॅलन्स चांगला आहे आणि आम्हाला या टीममध्ये सर्व प्लेयर बॅक करतात. कारण जेव्हा आमचा परफॉर्मन्स खराब होता आयकॉनचा तेव्हा आम्हाला हे लोकल प्लेयर इथून सांभाळून घेतात. पण असं वाटत नाही का आम्ही आयकॉन आहे, कारण त्या आयकॉनसारखे ते पण बॅटिंग येतात. रजत झाला, पुनाजी झाला,
अमृत झाला, इतके चांगले चांगले. आणि रोहन, खास करून रोहनविषयी बोलायचं तर एवढ्या एज असल्याने अजून अशी बॉलिंग करणं खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी. अजून रोहनचं खूप क्रिकेट भावेश बाकी आहे. भावेश, कोकणातील पहिला खेळाडू ISPL खेळला दर्शन बांदेकर, पण तुझ्या नजरेतून असे कोणते खेळाडू आज तुझ्यासोबत किंवा या स्पर्धेतली की जे पुढच्या ISPL मध्ये आम्हाला खेळताना दिसावेत? नक्कीच. मी याच्या आधी पहिल्यांदा मी खेळायला आलो की जेव्हा मला केतन बोलला गोव्यामध्ये, तेव्हा मी रजतशी पण बोललो का तू बाहेर का नाही खेळत, कारण एवढा चांगला टॅलेंट आहे तुझ्यामध्ये, तुम्ही नक्कीच बाहेर निघायला पाहिजे. आणि असं बाहेर जर खेळला तर नक्कीच तुमच्या गोव्यातून पण 4-5 प्लेयर ISPL खेळू शकतात, कारण चांगले चांगले प्लेयर आहेत गोव्यामध्ये. तुम्ही फक्त गोव्याच्या बाहेर निघा, चांगला परफॉर्मन्स करा, तुम्हालाही ISPL खेळायला भेटेल. एक प्रश्न आहे महत्त्वाचा, या पिचवर बॉलरांची कत्तल झाली, या विकेटवर आपण खूप किफायतशीर गोलंदाजी केली, विकेट मिळवल्या. काय सांगशील तुझ्या चाहत्यांना, युवा गोलंदाजांना अशा पिचवर गोलंदाजी कशी करावी? अशा पिचवर गोलंदाजी करायची, कारण तुम्हाला सांगतो का विकेट एक साईडला खूप हवा होती आणि एक साईडून असं वाटत असेल कोणाला का एक साईडून भरपूर रन खातात बॉलर, पण इथे येऊन बघा का किती हवा चालू असते ना काय. पण कधीच तुम्ही ते याच्यावर काही करू नका, घाबरू नका कधी कोणाला का कोणता बॅट्समन काय आहे, सामने कोण आहे. तुमचा नॅचरल गेम खेळा, चांगली बॉलिंग करा. तुम्ही चांगली बॉलिंग केली तुमच्या टीमला बेनिफिट भेटणार. भावेश, काय सांगशील स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? फक्त 3 महिन्यात स्पर्धेचं दुसरं एडिशन, बेतकर ट्रॉफी, राहुलजी बेतकर, अश्वेश दाभोलकर या सर्वांबद्दल आपलं मत? नक्कीच. आम्हाला पहिले खेळायला इथं बोलवलं, त्यांचं धन्यवाद करतो दादांचं. आणि टुर्नामेंट तर खूप चांगली झाली, आणि अशी टुर्नामेंट मला वाटतं गोव्यामध्ये पहिल्यांदा झाली, आणि त्याच्यामध्ये 4 इयर्स सिरीजला आहे, तर खूप चांगलं असं आयोजन होतं आणि भरपूर पब्लिकनी पण खूप सपोर्ट केला. जाता आता शेवटचा प्रश्न, तुझ्या आयुष्यातील जिंकलेली दुसरी कार आहे, कोणाची आठवण येते ही कार स्वीकारताना, कोणाला डेडिकेट करशील हे तुझं यश? डेडिकेट मी आता तुम्हाला सांगतो का माझे मित्र दोघेजण होते, जे सागर धुमाल आणि अक्षय धुमाल, ते आता आमच्यामध्ये नाही आहेत. आणि एकदम माझे क्लोज फ्रेंड होते, आणि खूप वाईट वाटतो का ते आम्हाला इतक्या लवकर सोडून गेले. ही कार मी त्यांना डेडिकेट करतो. भावेशने आपल्या मित्रांना कार डेडिकेट केली, एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया. भावेश, एकच इच्छा आहे, ही कार सदैव तुझ्यासोबत असावी, कारण या कारमध्ये आमच्या खूप भावना लपल्यात. तर बेतकर ट्रॉफी 2.0 चा मालिकावीर ठरतोय प्राईड ऑफ भिवंडी, प्राईड ऑफ बेतकर ट्रॉफी, भावेश पवार. एकदा टाळ्या वाजूया भावेशसाठी. आणि ज्यावेळी ISPL ची पोर्शे जिंकली जगत सरकारने, तेव्हा त्या कारचं सारथ्य केलं सचिन रमेश तेंडुलकरने, आणि यावेळी भावेशने जिंकलेल्या कारचं सारथ्य करतोय वाकलनचा वाघ केतन म्हात्रे. केतनचं सुद्धा मनोगत आपण घेऊया. केतन, या म्हणजे कोण स्टार्ट मारणार नाहीये. मान्यवरांना विनंती आहे, राहुल बेतकर, अश्वेश, आपण या एकत्र, आपला ग्रुप फोटो होईल. भावेश, आपण सुद्धा येते या. भावेश, केतन, आज तुझ्या चेल्याने मॅन ऑफ द सिरीज जिंकली,